ईशा डे या नावामागेच एक गोष्ट आहे. माझं खरं नाव ईशा वडनेरकर आहे आणि मी ड्रामा स्टुडिओ लंडनमध्ये शिकत होते. तर तिथे जनरली स्टेज नेम, स्क्रीन नेम घेण्याची पद्धत आहे आणि आमच्या कोर्सच्या एंडिंगच्या दरम्यान आम्ही कास्टिंग ऑडिशन्सना जायला लागलो. तिथे पंक्च्युअलिटी खूप पाळली जाते, त्यामुळे 15-15 मिनटाचे कास्टिंगचे ऑडिशनचे स्लॉट्स असायचे. असं मला 2-3दा अनुभव आला की मी ऑडिशनला गेली आहे आणि सो व्हॉट्स युअर नेम? ईशा वडनेरकर. ईशा व्हॉट? ईशा वडनेरकर. ओ हाऊ डू यू से वड इज इट व और इज इट व? त्या सगळ्यात एक 5 मिनटं गंमत, आउट ऑफ क्युरिओसिटी, पण असं गमतीशीर असं चालत राहायचं आणि मग ऑडिशनला 10च मिनटं मिळायची. आणि माझे ट्युटर तिकडे जे होते जॉनी कॅम्प म्हणून, तर त्यांनी मला सांगितलं की इथे सगळेच घेतात, तुला हवं तर घे काहीतरी नाव वेगळं. आणि मला असं वाटलं की हां ठीक आहे, काय हरकत आहे. मग मी आईबाबांशी वगैरे बोलले आणि आईबाबा लहानपणापासूनच म्हणजे मी जे म्हणेन त्याला सपोर्टिव्ह असायचे. त्यामुळे ते असे होते, हां ठीक आहे चालेल, काय करायचं. मग आम्हीच एकत्र बसून काय काय वेगवेगळे शब्द काढता येतील आडनावं असं केलं. मग माझा असा विचार होता की मी इंडियन आहे हे पण कळलं पाहिजे आणि सोपा शब्द पण पाहिजे, कारण का मला इच्छा आहे अजूनही वेस्टमध्ये पण काम करण्याची. तर मला असं इच्छा होती की सोपा शब्द असावा. आणि तरी मी कास्ट तिकडे जरी झाले कुठल्या इंग्लिश वेब सिरीजमध्ये म्हणा, फिल्ममध्ये, तरी मी इंडियन म्हणूनच होणार आहे, कारण मी दिसते इंडियन. तर मग आम्ही अशी अनेक आडनावं काढली आणि मला असं झालं की ओके ईशा डे, रे, डे, वर्ड असे खूप ऑप्शन्स काढलेले. आणि मग साऊंडेड गुड, ईशा डे असं काहीतरी छान वाटलं. त्यामुळे मी ते निवडलं. वा. पण आता म्हणजे ईशा डे हे नाव बसलं आणि आम्हालाही सगळ्यांना आवडले ते. थँक्यू. पण लहानपणापासून आईबाबांना तुझं ऐकायची सवय होती का? म्हणजे शाळेत असल्यापासून तू कशी होतीस? की हुशार होतीस, मस्तीखोर होतीस, कशी होतीस? मी प्रचंड मस्तीखोर होते. मी खूप त्रास दिलाय आईबाबांना लहानपणापासून. मला अभ्यास करायला अजिबात आवडायचा नाही, त्यामुळे मी इतर डान्स करायचे, मग शाळेत क्रिकेट खेळायला लागले आणि अशा इतर सगळ्या गोष्टी करायचे आणि मला अभ्यास करायला अजिबात आवडायचा नाही. आई वडिलांना अपेक्षित असतं की मुलांनी अभ्यास करावा, चांगले मार्क मिळवावे, पण त्यांनी मला कधीच काय हवंय ते असं करण्यापासून अडवलं नाही. ओरडायचे, खूप खूप ओरडा खाल्लाय मी. माझ्या शाळेत सतत आईबाबांना बोलवायचे हिने काहीतरी मस्ती केली म्हणून. आणि कथ्थक कधी शिकायला लागली तू? लहानपणापासूनच. माझ्या आईने अर्चना जोगळेकरांचा एक कथ्थकचा कार्यक्रम पाहिला होता आणि ते बघून असं आईला झालेलं की हे शिकवायचंय माझ्या मुलीला. बरं. आईने मग वैशाली दुधे म्हणून डोंबिवलीत आहेत, आधी ते एक क्लासला आई पाठवते तसं व्हायचं. आणि मला वाटतं 8वी नंतर वगैरे मला त्याची आवड निर्माण झाली. नंतर ज्योती शिधेंकडे मी विशारद पूर्ण केलं कथकमध्ये. मग मला अजून खूपच आवडायला लागलं. मग मला पुण्याला मनीषा साठे म्हणून, ज्या पंडिता मनीषा साठे कथक डान्सर आहेत, तर मला त्यांच्याकडे शिकायची खूप इच्छा होती, कारण मला खूप त्यांच्या परफॉर्मन्समध्ये मला डान्सपेक्षा जास्त काहीतरी मिळायचं कायम. त्या नाचायला लागल्या की रडूच यायचं. त्यामुळे मला असं व्हायचं की मला ह्यांच्याकडे शिकायचं आहे. आणि एकदा माझ्या ज्योतिताई, माझ्या गुरूंनीच असं अचानक मी त्यांना भेटायला गेले होते वाढदिवसाला, तेव्हा म्हणाल्या मी MA करणार आहे कथकमध्ये, तर तुला पण करायचं आहे का माझ्याबरोबर मनीषाताईंकडे? म्हटलं जुळूनच आलं सगळं. त्यामुळे मग मी माझ्या ज्योतिताईंबरोबर मनीषाताईंकडे भारती विद्यापीठातून MA केलं. एका बाजूला डान्समधली करिअर, मग ॲक्टिंग हे आपण करिअर म्हणून करावं सिरियसली, असं कधी वाटलं तुला? मला ना इक्वली ॲक्टिंग आणि डान्स कायमच आवडायचा. म्हणजे मी ॲक्च्युली लहानपणापासून ॲक्टिंग नाही फार केली. मी रुईया कॉलेजला इथे नाट्यवलय नावाची संस्था आहे, इथे चांगलं काहीतरी नाटक होतं, या विचाराने मी रुईयाला ॲडमिशन घेतली आणि ती मिळाली ॲडमिशन. आणि जसं माझ्या मनात होतं तसंच 11वी ते ग्रॅज्युएशन 5 वर्ष नावाला फक्त BA इन पॉलिटिकल सायन्स केलं. मी फक्त नाटक केलं आणि सकाळी 7ला घरातून निघायचे, ती रात्री 12ला घरी यायचे. आणि आय एम सो ग्रेटफुल की माझे आई बाबा तेव्हाही इतके सपोर्टिव्ह होते.
आणि मला ते ग्रॅटिट्यूड आहे, कारण का आजूबाजूला मला दिसायचं अनेक लोकांचे पालक नाही म्हणायचे की नाही 7च्या आत घरी येणार असेल तर काय करायचं ते कर. पण माझे बाबा मला घ्यायला यायचे, स्टेशनला घ्यायला यायचे आणि असं कायम त्यांनी खूप म्हणजे नर्चर केलं, मला काय करायचंय ते करू दिलं. तर तिथे नाटक सुरू झालं. आणि तो जो अनुभव होता ना त्याने तुला स्पेशल काय दिलं? खरं तर रुईया कॉलेजमध्ये मी जेव्हा 5 वर्ष काम करत होते ना, मला रोल असे खूप चांगले मिळालेच नाहीत. ऑलमोस्ट नाहीच मिळाले म्हणता येईल. डायरेक्ट मला वाटतं TYला मला एक कॅरेक्टर मिळालं. तोपर्यंत ना आमच्याकडे पद्धत आहे विंगेत बसून बघायचं नाटक रुईया कॉलेजमध्ये, आणि 40 जण असायचे, पात्र 8च असतील, पण विंगेत इतर सगळे लोक बसून बघायचे काय चाललंय. आम्ही लिटरली 12 तास काही न खाता पिता पण असं नुसतं बघत राहायचो. तेव्हा त्याची काही किंमत कळायची नाही. तेव्हा वाटायचं काय बसवून ठेवलंय, जाऊ पण देत नाहीत वगैरे असं वाटायचं. म्हणजे नाटक तर करायचंय पण विंगेत नाही बसायचंय यार, असं होतं. पण आता ते कळतं की तेव्हा अननोईंगली खूप गोष्टी ॲब्झॉर्ब झाल्या. आणि मला जरी रोल मिळाला नव्हता तरी कोण डिरेक्टर ॲक्टरला काय सांगतोय, तो ते कसं परसिव्ह करतोय, त्याच्याकडनं ते कसं प्रोड्यूस होतंय, हे सगळं आपोआप बघितलं जायचं ना. त्याच्यातनं ग्रॅज्युएट झाल्यावर कळलं की खूप मिळालंय, जे खूप इंटरेस्टिंग होतं. पण मग शास्त्रशुद्ध शिक्षण घ्यावं आणि तेही डायरेक्ट परदेशी जाऊन घ्यावं, हा प्रवास कसा झाला? ॲज अ ट्रेन्ड डान्सर मला डान्स कोणाचाही बघताना एक ट्रेन्ड डान्सर आणि एक अनट्रेन्ड डान्सरमधला फरक खूप पटकन कळतो. प्रत्येकाने ट्रेनिंग घ्यावं असं पण नाही, पण म्हणजे कुठे जाऊन शिकावं असं नाही, पण शिकावं. तर ते अनट्रेन्ड असण्याची ना मला, अरे यार असे का नाचतायत, अरे यार ह्या असे नाचतायत आणि हे शिकवतायत लोकांना, मला ह्याचा खूप त्रास व्हायचा. आणि मग अभिनय करायला लागले रुईयामधनं ग्रॅज्युएट झाल्यानंतर, आणि मला असं झालं चांगले जे ट्रेन्ड ॲक्टर्स आहेत त्यांना माझ्याबद्दल असंच वाटत असेल ना की अरे ठीक आहे पण ही का करतेय, असं होत असेल असं मला खूप वाटायचं. 2 खूप महत्त्वाचे ट्रिगर्स होते शिकायला जाण्यासाठी, की आम्हाला कायम रुईयात सांगायचे पोटातून बोला. आणि मला असं व्हायचं ओके पण कसं, म्हणजे आवाज इथूनच येणार ना, पोटातून कसं बोलू. आणि डिरेक्टर्स रागाने खूप सांगायचे अगं आवाज जाईल पोटातून बोल ना. हो बोलते, पण कळायचं काहीच नाही की करायचं काय म्हणजे एक्झॅक्टली. आणि ते कधीच हिंमत नाही झाली कोणाला विचारण्याची. दुसरा एक्सपिरियन्स असा आला की मी ग्रॅज्युएशन नंतर कमर्शियल नाटकं करत गेले, सही रे सही, मोरूची मावशी, गमभन. आणि ना मलाच असं जाणवलं की मी प्रत्येक कॅरेक्टर एक म्हणजे बरं करते, पण एक ईशा कशी रिॲक्ट होईल तसंच मी सगळं करते. जे मला असं नंतर रिअलाईज झालं की ते सस्टेन नाही होणार, मी किती वर्ष ईशाच करेन प्रत्येक कॅरेक्टरमध्ये. त्यामुळे मला असं झालं यार वेगवेगळं, म्हणजे खूप वर्ष जर हे काम करायचं असेल तर ते कॅरेक्टर बनवायचं कसं हे कळलं पाहिजे. आणि मग असं झालं की शिकायला पाहिजे. मग NSGचा पण विचार केला, FTIचा विचार केला, ललितचा विचार केला. पण माझा भाऊ फ्रान्समध्ये शिकला होता, तर त्याचं कायम मला म्हणणं असायचं की तू बाहेर जाऊन शिक. आपण लकी आहोत की आई बाबा सपोर्टिव्ह आहेत, तर तू बाहेर जाऊन शिक. आपण जेव्हा कम्फर्ट झोनच्या बाहेर जातो तेव्हा आपल्याला हवं असतं त्याच्यापेक्षा जास्त शिकतो आपण. बऱ्याच गोष्टी बदलतात. तर खरं तर इथे शिकायचं नाही बाहेर शिकायचं इतकंच कारण होतं. मग मी अनेक US UK मधल्या ड्रामा स्कूल्सचा अभ्यास केला. मला हवं तसा कोर्स कुठे आहे हे सगळं शोधलं, लिस्ट बनवली. खूप माझा भाऊ आणि मी मिळून सगळे असे चार्ट्स बनवले, कुठल्या शाळेत काय शिकवलं जातं. मग मला थिअरी जास्त नको आहे, मला प्रॅक्टिकल पाहिजे, अभ्यास आधीपासूनच आवडायचा नाही. तर मग तसं करत करत आय केम डाऊन टू ड्रामा स्टुडिओ लंडन, जिकडे क्लासिकल थिएटर म्हणजे शेक्सपियर, चेकोव्ह वगैरे, कंटेम्पररी थिएटर, कॅमेरासाठीची ॲक्टिंग आणि माईक टेक्निक असं सगळं इन्व्हॉल्ड होतं, जे मला खूप इंटरेस्टिंग वाटलं. कारण माईक टेक्निक पण गरजेचं आहे ॲक्टरसाठी. त्यामुळे मला असं झालं की ओके हे खूप इंटरेस्टिंग वाटतं, इथे जायला पाहिजे. मग मी अनेक ड्रामा स्कूल्सच्या ऑडिशन्स दिल्या, फर्स्ट राऊंड क्लिअर केल्या, मग सेकंड राऊंड जाऊन द्यावी लागते. आणि अल्टिमेटली मला हवी होती ती शाळा मला मिळाली. कशी होती ती शाळा? खूप कमाल एक्सपिरियन्स होता शाळेचा. मी एकटी इंडियन होते अख्ख्या शाळेत, इंडियातून आलेली इंडियन. तिथे बॉर्न अँड ब्रॉट अप असे काही लोक होते, त्यामुळे असं
जरा भीती होती, पण खूप शिकायला मिळालं. सेटल व्हायला वेळ लागला का? खूप वेळ लागला. का? 6 महिने सुरुवातीचे ड्रामा स्कूलला गेल्यानंतर मी गप्प असायचे. मी शांतपणे एक हुशार मुलगी असल्यासारखं फक्त कळतंय सगळं एवढाच अभिनय करत होते. अभिनय शाळेत जाऊन मीच डायरेक्ट अभिनयच करत होते की मला ओके असं. पण मला ॲक्सेंट नव्हता कळत त्यांचा. ज्या गोष्टी कळत नव्हत्या त्या विचारायची भीती वाटायची. कारण इतर डाऊट्स विचारू शकतो अभिनयातले वगैरे, किंवा जे क्राफ्टमधलं कळत नाही आहे, शब्दाबद्दल शब्दच कळला नाही कसं बोलू असं व्हायचं मला. आणि मला एक ना, मी एकटी इंडियन असल्यामुळे मी एक अख्खा देशाचा भार घेऊन होते. मला असं वाटायचं मी काही चुकीचं विचारलं तर ह्यांना वाटेल हां इंडियन्स असेच असतात. त्यामुळे मला तू उगीच स्वतःचा सचिन तेंडुलकर केला होता. म्हणूनच बहुतेक हास्यचित्रित कॉमेडीचा सचिन म्हणतात मला. त्यात 6 महिने गेले, पण त्यानंतर मला कळलं की असं राहिलं तर मला शिकताच येणार नाही. आईबाबांनी एवढा खर्च केलाय माझ्यासाठी. पण आय एम सो ग्लॅड की मला ते कळलं, कारण पुढचं 1.5 वर्ष वॉज अमेझिंग. म्हणजे मी जसं सगळं टाकून दिलं ना, जे मनात सगळं ओझं होतं, मला असं वाटतं त्याच्यानंतर मी शिकायला लागले. तू जेव्हा स्कूलमध्ये गेलीस तेव्हाही तू अभिनेत्री होतीस, स्कूलमधून बाहेर पडलीस तेव्हाही तू अभिनेत्री होतीस. फरक काय पडला होता? ॲज अन ॲक्टर ना, मला असं वाटतं की मी जे ईशाच करायचे सगळीकडे, त्याच्यामुळे ना काम ओकेच वाटतं. म्हणजे ज्यांना अभिनय कळतो असे काही माझे मित्र जेव्हा नाटक पाहायला यायचे तेव्हा त्यांचं असं व्हायचं की हां छान केलंस. मग एका मित्राला मी विचारलं एकदा की काय असं एवढंच का होतं आहे? तर तेव्हा तो मला म्हणाला की तू जेनेरिक ॲक्टिंग करतेस, म्हणजे एक जनरल ॲक्टिंग. तेव्हा मला त्याचा अर्थ कळला नाही. ड्रामा स्कूलमध्ये गेल्यावर मला कळलं की जेव्हा तुम्ही स्पेसिफिसिटीचा विचार करता, खूप डिटेल्ड विचार करता, तेव्हा तुम्ही त्या सीनमध्ये काही वेगळं केलं नाहीत ना, तरीही आपोआपच ते खूप जास्त 3 डायमेन्शनल 4 डायमेन्शनल. काय स्पेसिफिक विचार करायचा? मला दुःख झालंय सीनमध्ये, तर मी आधी एवढाच विचार करायचे मला दुःख झालंय, पण ते दुःख कशाचं आहे? माझी खूप जवळ असणारी एक काकू गेली, ते दुःख आहे. ओके, इतकं पण इनफ नाही आहे. ती किती दिवसांपूर्वी गेली आहे त्याच्याप्रमाणे त्याची इंटेन्सिटी ठरणार. तुमचं कनेक्शन कसं होतं त्याच्याप्रमाणे ती इंटेन्सिटी ठरणार. तर ह्या स्पेसिफिसिटीचा जेव्हा फक्त विचार केला जातो, म्हणजे करायचं काहीच वेगळं नसतं, पण फक्त हा जेव्हा होमवर्क केला जातो ना, आपोआपच तुम्हाला पण ते वेगळं फील होतं करताना, आणि ते समोरही वेगळं पोचतं. ह्याचा मला 100% अनुभव आला. दुसरी गोष्ट, पोटातून बोलायचं काय कळलं. हा, म्हणजे काय काय कसं काय बोलतात पोटातून? म्हणजे इतकंच असतं की श्वास, आपण जनरली मोठा श्वास घेतला की आपण असा घेतो, तसं न करता हे नॉर्मल ठेवून पोटात श्वास घ्यायचा. पोटापर्यंत श्वास गेला की तुम्हाला इथे स्ट्रेन कमी येतो आणि ते आवाज लांबपर्यंत मोठा प्रोजेक्ट होतो. मी एक डेमो सारखं सांगते की घशातून बोलणं म्हणजे असं होऊ शकतं, तर मला इथे आता खूप स्ट्रेन येतोय, पण तेच मी इथून श्वास घेऊन बोलले की मला तीच गोष्ट जास्त स्ट्रेंथनी बोलता येते. तर ते नाटकासाठी खूप महत्वाचं आहे. म्हणजे मी ॲक्टिंग करते कारण मला हे सगळं खूप फॅसिनेटिंग वाटतं. की आमच्या ड्रामा स्कूलमध्ये एक प्रोफेसर, त्यांनी सांगितलं होतं की ड्रायव्हिंग इज लाईक ॲक्टिंग इज लाईक ड्रायव्हिंग. म्हणजे स्टेअरिंग व्हील पण धरायचं आहे, गिअर पण टाकायचं आहे, या आरशात पण बघायचं आहे, या आरशात पण बघायचं आहे, या आरशात पण बघायचं आहे, आणि हळूहळू प्रॅक्टिस करून आपल्याला ते सोपं वाटायला लागतं. तसंच हे श्वास घेणं, कॅरेक्टरचा विचार करणं, सीनचा विचार करणं, जास्त वाहवत नाही पण जायचं आहे, स्टेजवर पण आहोत, समोरच्या ॲक्टरचं पण लक्ष ठेवणं, भान ठेवणं, तर हे सगळं एकत्र लक्ष ठेवणं खूप कठीण आहे. पण ते जसं रियाज होत जातो, प्रॅक्टिस होत जाते, तसं ते सोपं होत जातं. जमतं मी नाही म्हणणार, कारण ते खूपच मोठं आहे सगळं, पण कळायला लागतं हळूहळू. आता इतका सगळा उत्साह घेऊन, समज घेऊन ईशा लंडनहून आली
आणि जगामध्ये कोरोना चालू झाला. हा, मग काय झालं? आता मी सगळं क्राफ्ट घेऊन आली आहे आणि मी हे करणार, मी ते करणार, मी आता अप्लाय करणार. कारण तुम्ही कितीही शिकलात तरी अल्टिमेटली ते अप्लाय करता येतंय का हे बघायचं होतं. अँड कोविड हॅपन्ड. त्यामुळे सगळं बंद झालं, कामं बंद झाली, ॲक्टिंगचं काही होत नव्हतं. आणि मी घरातच होते आणि मला कळत. आणि एक चांगली गोष्ट झाली की माझा भाऊ माझ्या आधी तो शिकायला बाहेर होता, मग मी शिकायला बाहेर होते. त्यामुळे आमचं फॅमिली एकत्र अनेक काळ राहिलो नव्हतो. तो कोविडचा अख्खा काळ माझा भाऊ, आई, बाबा, मी एकत्र राहिलो. खूप कुकिंग केलं, अनेक गोष्टी शिकले कुकिंग करायला. आणि मला असं होत होतं की आता ॲक्टिंग नाही तर असं काय करू शकते की जे केलं तर इट विल कॉम्प्लिमेंट माय वर्क. तर मग मला असं मनात आलं की कास्टिंग हे इंटरेस्टिंग आहे. अनेक ॲक्टर्स मुंबईत येतात, ते कास्टिंग असिस्टंट म्हणून सुरू करतात, हे माहिती होतं. पण असं झालं की ट्राय करून बघायला हरकत नाही. मग मी अनेक कास्टिंग कंपनीजना अप्लाय केलं आणि श्रुती महाजन म्हणून ज्या कास्टिंग डिरेक्टर आहेत, ज्या संजय लीला भन्सालींच्या अनेक फिल्म्स करतात, म्हणजे आत्ता हिरा मंडी म्हणा, बाजीराव मस्तानी वगैरे सगळंच, त्यांना मी काही काळ इंटर्न म्हणून काम केलं त्यांच्याबरोबर. वर्क फ्रॉम होम, म्हणजे ॲक्टर असताना आम्हाला हे सगळं अनुभवता येत नाही, पण वर्क फ्रॉम होम अनुभवायला मिळाला कास्टिंगमुळे मला. 7ही दिवस जवळपास 14 तास फोनवर काम चालू असायचं. बरं. सतत, कारण कास्टिंग्स चालूच होते, ॲक्टिंगची कामं बंद होती तरी. कारण ओपन झालं की शूट सुरू करायचं, त्याच्यामुळे काम खूप चालू होतं. मला सांग की कास्टिंग डिरेक्टरच्या बरोबर काम करताना तू ॲक्टर म्हणून काय शिकत होतीस? एकतर माझा जाताना पर्स्पेक्टिव्हच हा होता की इट शुड कॉम्प्लिमेंट माय वर्क. त्याच्यामुळे मी त्याच विचाराने गेले असल्यामुळे कदाचित, पण माझं लक्ष असायचं की त्या कोणाला चूज करतायत. ऑडिशन्स आम्ही घ्यायचो अनेक, पण ऑफकोर्स श्रुती महाजन फायनलाइज करायच्या, फायनल ऑडिशन्स घ्यायच्या. ऑडिशन करताना काय बघितलं पाहिजे, किंवा आय हॅव ऑलवेज बीन ऑन द अदर साईड ऑफ द टेबल. ॲक्टर म्हणून कायम कास्टिंग डिरेक्टरकडे जाताना, ऑडिशनला जाताना मी ते पाहिलं आहे. कधीच दुसरी बाजू बघायला नाही मिळाली. पण ह्या एक्सपिरियन्समुळे इतकी मदत झाली, कारण जेव्हा तुम्ही चूज नाही होत रोलसाठी, जे की 90% वेळेला होतं, तेव्हा फक्त तुमच्या अभिनयामुळे ते नसतं. खूप फॅक्टर्स असतात, प्रोड्युसर्स असतात, तुम्ही त्या कॅरेक्टर, त्या डिरेक्टरच्या विजन वाईज तुम्ही तसे दिसता का, फक्त दिसता का ला 80% महत्त्व असतं. कारण का ते एक विजन असतं डिरेक्टरचं. आणि त्यामुळे मी ॲक्टर म्हणून कॉन्फिडेंट झाले की ठीक आहे, आय एम नॉट गेटिंग चोजन, पण म्हणजे मी वाईट ॲक्टर नाही आहे, जे आधी व्हायचं, शिक्षणाच्या आधी पण व्हायचं, की कुठेही वी विल लेट यू नो असं म्हणतात, कधीच रिजेक्ट असं काही म्हणत नाही. पण तेव्हा मग प्रत्येक वेळेला इतकं वाईट वाटायचं आणि रोजच ऑडिशन्स व्हायचे आणि रोजच काम नाही मिळायचं. त्यामुळे खूपच सॅड आयुष्य होतं असं वाटायचं. अजूनही नाहीच मिळत आहे, अजूनही मी दिवसाला 2 ऑडिशन्स देत असते. पण आता असं वाटतं की ओके ठीक आहे, काही हरकत नाही. अगेन तुम्ही मगाशी विचारलं त्या प्रश्नाचं की शिक्षणामुळे मला हा कॉन्फिडन्स पण आला की मी पण ह्या कामात काहीतरी कॉन्ट्रीब्यूट करणार आहे. म्हणजे जेवढं मला काम हवं आहे ना, तेवढंच कास्टिंग डिरेक्टरला पण मी चांगलंच करायला हवं आहे. त्यांनाही त्यांचे एक कॅरेक्टर्स लवकरच लॉक करायचे. बरोबर. हे कास्टिंगमुळे आणि शिक्षणामुळे, दोन्हीमुळे हा पण कॉन्फिडन्स आला. आणि ॲक्टर म्हणून हे खूप महत्त्वाचं वाटतं मला, कारण का खूप काळ काम नसणारा जातो, खूप इझिली डिप्रेस इज अ व्हेरी बिग वर्ड, पण सॅड वाटतं खूप की माझं काही होणारच नाही, आता मला कधी काही मिळणारच नाही, असं खूप वाटतं. मला असं वाटतं या दोन्ही गोष्टींमुळे, कास्टिंगमुळे आणि शिक्षणामुळे, मला तो कॉन्फिडन्स आला आणि तो धीर मिळाला. हां. आता सांग की मग महाराष्ट्राची हास्य जत्रा तुझ्या आयुष्यात कशी आली? अनलॉक 2.0 असं जेव्हा ते सुरू झालं होतं, तेव्हा माझा एक मित्र आहे समीर खांडेकर म्हणून, त्यांनी एक आसोवा नावाचा यूट्यूब चॅनल सुरू करायचा ठरवला होता. तर त्याने मला विचारलं की असं असं मी विचार करतोय, आपली सोशल वाहिनी असं त्या चॅनलचं नाव आहे, आणि अशी एक रिपोर्टर आहे आणि ती चुकतेय बोलताना, असं आपल्याला एक व्हिडिओ करायचा आहे. एवढंच सांगितलं होतं. आणि मला असं होतं ओके चालेल, करूया, काही काम कुठे होतं करूया चालेल. आणि मग त्यांनी मला स्क्रिप्ट दिली
आणि अगेन ते सगळं प्रेशर होतं. ड्रामा स्कूल नंतर हे पहिलं काम आहे माझं, कारण का कोविडच्या दरम्यान काहीच झालं नाही आहे. त्यामुळे मी त्या स्क्रिप्टवरती खूप काम केलं. असं पाठ करूया, तसं पाठ करून बघूया, मग हे करून बघूया, ते करून बघूया, असं सगळं. आणि ते शूट झालं. तर त्याच्यानंतर काही काळाने ते रिलीज झालं आणि ते जे पसरलं, एवढासाच तो व्हिडिओ आहे, पण तो इतका व्हायरल झाला. भाडीपा नावाचा जो चॅनल आहे त्यांनी पण तो व्हिडिओ बघितला आणि ते पण वेडे झाले. मला त्या सगळ्या लोकांनी सांगितलं की आमच्या ऑफिसमध्ये एक लावून, आम्ही रिपीटवर हे लावून ठेवतो वगैरे. आणि मग भाडीपानी मला बोलवलं. मग त्यांच्याबरोबर मी कामं सुरू केली आणि आता इट्स फॅमिली. तसंच मोठे सर गोस्वामी सर आमचे हास्यजत्रेचे जे आहेत, त्यांना कोणीतरी हा व्हिडिओ दाखवला. त्यांना असं झालं, हिला बोलवून बघूया. म्हणजे सर म्हणाले की करून बघूया, एक 4-5 शेड्यूल्स करून बघ. कारण ते कसं होतं, बऱ्याचदा ॲक्टर कसाही असला ना तरी हा हास्यजत्रेचा फॉर्मॅट खूप वेगळा आहे. त्याच्यासाठी वेगळंच टेम्परमेंट तयार करावं लागतं. कसा वेगळा आहे तो? एकतर खूप कमी वेळ असतो. आम्हाला आदल्या दिवशी स्क्रिप्ट मिळते. आमचं शेड्यूल असं असतं की एक रिहर्सल डे असतो, एक शूट डे असतो. आदल्या दिवशी आम्हाला स्क्रिप्ट मिळते. आम्ही मोठे सर गोस्वामी सरांसमोर त्याचं रीडिंग करतो. मोठे सर मेन लेखक आहेत आणि 7 लेखकांची टीम आहे आणि गोस्वामी सर डिरेक्ट करतात. तर त्या रीडिंगमध्ये मोठे सर आणि गोस्वामी सर खूप ॲडिशन्स देतात. ॲडिशन्स म्हणजे तेव्हा ते कॅरेक्टर्सना 3 डायमेन्शनल बनवतात आणि आम्ही ते अख्खं जी सरांबरोबरचं रीडिंग असतं ते रेकॉर्ड करतो. 1-1.5 तासाचं रेकॉर्डिंग होतं ते. ते कॉन्स्टंट सर ना आम्ही वाचता वाचता सर ते कॅरेक्टर करतात आणि मग त्याच्यात त्यांना सरांचं अगाध नॉलेज आहे दोन्हीही. त्यामुळे भाषा वेगवेगळ्या महाराष्ट्रातल्या, ऑब्झर्वेशन कमाल असल्यामुळे वेगवेगळे त्या रिजन्समधल्या लोकांचे कसे बिहेवियरल टाईप्स असतात, ट्रेट्स असतात, ते सगळं. तर त्यांचं ऑब्झर्वेशन ते आम्हाला सगळं करून असं दाखवतात आणि ते रेकॉर्ड होत जातं आणि मग आम्ही ते बसून सगळं लिहितो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 7ला जातो. तिथे रिहर्सल सुरू होते. 3 किंवा 4 वाजता शूट सुरू होतं आणि 2 एपिसोड्स म्हणजे 6 स्किट एका दिवशी आम्ही शूट करतो. बरं. तर आणि शूट करताना ती नाटकासारखी शूट करतात? हो, म्हणजे 11 कॅमेराचा सेटअप आहे आमच्या मीरा रोडला सेट आहे तिकडे. तिथे आम्ही पूर्ण 20 मिनिटाचं 25 मिनिटाचं वगैरे स्किट होतं. ते आम्ही नाटकासारखं ॲट अ स्ट्रेच परफॉर्म करतो आणि त्या 11 कॅमेराजमध्ये ते वेगवेगळे शॉट्स एकत्रच निघतात. खूप प्रेशरमध्ये काम करावं लागतं. बरं. एकच दिवस असतो. पाठांतर पण करायचं आहे, कॅरेक्टर पण डेव्हलप करायचं आहे, पंचेस पण नीट आले पाहिजेत, समोरच्या ॲक्टरच्या कॉमेडीचा म्हणजे काय त्याची पद्धत आहे ते समजून घेऊन त्याच्याबरोबर रिहर्सलला कसा वेळ मिळतोय त्याच्याप्रमाणे करायचं आहे. त्यामुळे अनेकदा असं होतं की खूप कमाल ॲक्टर्सना हा फॉर्मॅट नाही आवडत. म्हणजे आम्हाला हसवताना तुम्ही किती गंभीर असता नाही? खूप. बापरे, आदल्या दिवशी येऊन बघा. सगळे असे गॅसवर असतात. की वर्ष समीर चौगुले काम करतायत, पण तरीही समीर दादापासून सगळ्यात नवीन आलेली मी, सगळे गॅसवर असतात की कसं उद्या वेगळं काहीतरी करता येईल. हेच नाही, हे कॅरेक्टर हे सिमिलर वाटतंय कॅरेक्टर, तर मला ह्याच्यात वेगळं काय करता येईल आणि नाही सुचत हो सारखं वेगवेगळं. त्यामुळे खूप प्रेशर आणि खूप सिरियस काम चालू असतं. पण त्याच्यामध्ये म्हणजे आता कधी सुचत नाही, पण कधी सुचतं तेही आपल्याला ठाऊक नसतं. करेक्ट. म्हणजे इम्प्रोवाइज पण होत असेल, कधी गोची पण होत असेल, हो, आणि कधी कधी हसायलाही येत असेल. म्हणजे आम्ही हसायला काही बंदी नसते, पण तुम्ही काम करताना हसलात तर झालंच की सगळं. ते होतं. आम्ही रिहर्स केलेलं असतं आणि काही ॲक्टर्सना खूप स्पॉन्टेनियसली गोष्टी सुचतात. कधी कधी ते खूप छान ठरतं, कधी कधी मारक पण ठरतं स्किटला. कधी कधी सर रागवतात पण की तुम्हाला सुचतं त्या ह्याच्यात सिच्युएशनचं गांभीर्य घालवलं तर तेही नाही करून चालत. पण कधी कधी काय होतं, अचानक कोणीतरी काहीतरी सुचलंय ते बोलतं आणि मग अचानक आल्यामुळे कंट्रोलच होत नाही. म्हणजे तिथे मी पण ऑडियन्स बनते 1 सेकंदासाठी, पण लगेच आणावं लागतं परत. बरोबर. खास असे काही किस्से सहकलाकारांबरोबरचे?
समीर दादा अनेकदा खूप स्पॉन्टेनियसली काहीतरी वेगळंच रिॲक्ट होतो, त्याच्यामुळे हसायला येतं. किंवा एकदा गौरव मोरे बरोबर एक स्किट होतं माझं, की त्यात मी आजच पहिला दिवस आहे माझा आणि त्याच्या गौरव मोरे ॲक्टरच्या घरात मी मोलकरीण म्हणून कामाला लागली आहे आणि मी केर काढत असते. आणि केर काढताना मी असं त्याला आवाज येतो, ताई काय झालं? नाही काय. आणि तिला रडू येत असतं, असं ती हे करत असते फक्त. सांगा ना, पहिल्याच दिवशी का रडताय, काय झालं? नाही काही नाही साहेब, काही नाही, काही नाही. काय झालं, आज समीर चौगुलेंबरोबर स्किट नाही आहे म्हणून रडताय का? आता हे गौरव अचानक बोलला. मला रडायचंच होतं, त्यामुळे मी असं जाऊन हसले. पहिलं गेलं तर म्हटलं नाही साहेब, एवढंच केलं मी, मला काही सुचे ना, माझी कुठे स्पॉन्टेनिटी एवढी छान. मग त्याच्यावर तो म्हणाला, मग काय झालं, तुम्ही स्वतःचे स्किट बघितले का? परत कंट्रोल करते. मग म्हणाला, मग काय काय तुम्हाला कॉमेडीचा सचिन म्हणतात म्हणून रडताय का? मग मला असं वाटलं येस, सुचलंय काहीतरी. आणि मग मी म्हटलं, काय साहेब, काय गरिबाची मस्करी करता? त्याच्यावर गौरव, तुम्ही कॉमेडीची करता ते चालतं. हे एवढं अचानक घडल्यावर कसं नाही हसायचं. तर असं अनेकदा काय काय घडत असतं. कमाल ॲक्ट्रेस आहेत कारण आजूबाजूला. पण मला सांग, सही रे सहीमध्ये तू काम करत होतीस, आता भरत येणारच आहे, तर तो कसा आहे ॲक्टर म्हणून? भरत दादा खूप अप्रतिम ॲक्टर आहे आणि नुसता कमेडियन नाही, तो खूप कमाल ॲक्टर आहे. तो इन द मोमेंट इतक्या गमती आणायचा प्रयोगात. नाहीतर जवळपास मी 300-350 प्रयोग केले. इझिली ते मोनोटोनस होऊ शकतं आणि मेकॅनिकल होऊ शकतं की चालले आहेत प्रयोग. आम्ही महिन्याला 30-30 प्रयोग करायचो तेव्हा. माझा एक किस्सा असा झाला होता. माझा भाऊ फ्रान्समध्ये शिकत होता आणि मग US ला काम करत होता एका स्टुडिओमध्ये. तर तिकडचा एक त्याचा मित्र, अमेरिकन मित्र, मुंबईत आला होता त्याच्याबरोबर. मी म्हटलं की मग माझा प्रयोग आहे, या प्रयोगाला. तर मी त्याला एक बेसिक नाटकाची स्टोरी सांगून ठेवली होती आणि प्रयोगाला गेल्यावर भरतदादा सांगितलं, दादा आज ना अमेरिकन मुलगा आला आहे प्रयोगाला आणि फ्रान्सहून माझा भाऊ आला आहे, तर मी खूप एक्सायटेड आहे. असं एक जनरल मी एक सांगितलं होतं फक्त की तो येतोय. तर आता नाटकाच्या सुरुवातीला असं होतं की मी भरतदादाची दुसरी बायको असते मीरा, आणि त्याच्या PA बरोबर माझं अफेअर चालू असतं आणि तो मला रेड हँडेड पकडतो. तर पकडल्या भरतदादा आणि माझी ततपप होते की नाही 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 मदन, ते ॲक्च्युली काय झालं, मी ना तिथून हे मी करत असताना भरतदादा जनरली असं करायचा, ओ काय काय झालं मीरा, काय झालं, अच्छा अच्छा तू तिथे पडली, काय झालं काय, असं करायचा. त्या दिवशी भाऊ आलाय, अमेरिकन मित्र आलाय म्हणून भरतदादा अचानक, मी टेन्शनमध्ये सांगते की नाही नाही मदन ते काय झालं, मी जिन्यावरून येत होते आणि तिथे ना काय झालं, काय भाऊ आला फ्रान्समधून, भाऊ आला, काय झालं काय. आणि मला असं झालं आता काय रिॲक्ट होईल. Oh no, we should do in English. We American people watching, we English प्रयोग today. हे सगळं बोलायला लागला तो. आणि तो इतका हुशार नट आहे की तो ते इतकं कॅरेक्टरमध्ये करतो की कोणालाच कळलं नसेल, फक्त बहुतेक माझ्या भावाला कळलं असेल आणि मला कळलं. अशा वेळेला म्हणजे मला असं वाटतं की ते न हसण्याचं ट्रेनिंग भरतदादाचं ते पहिल्या नाटकापासून सुरू झालं. मला सांग की ॲक्टरचा, अभिनेत्याचा, अभिनेत्रीचा रियाज कसा असतो? आपल्याला गायकाचा रियाज माहिती आहे, नर्तकाचा रियाज माहिती आहे, अभिनेत्याचा काय असतो? माझ्यासाठी रेडी प्लॅटर आहे हास्यजत्रा, रियाजच आहे. कारण का आम्ही सतत शूट करत असतो आणि सतत नवीन कॅरेक्टर्सवर काम करत असतो, नवीन काहीतरी क्रिएट करत असतो. त्याच्यामुळे ते रियाज चालूच राहतो, ब्रेनला सतत चालना मिळत राहते. पण अदरवाईज काम नसताना मी लॉकडाऊनच्या वेळेला करायचे की मी मोनोलॉग्स पाठ करायचे आणि ते शूट करायचे, मग ते बघायचे, मग काय चुकतंय वाटतंय,
मग ते परत शूट करायचं, वोकल वॉर्मअप्स करणं. वोकल वॉर्मअप्स म्हणजे काय असतं? कुठलंही वाद्य आपण वाजवायला घेतो, तर मी गिटार मला वाजवायची असेल तर मला गिटार हे इन्स्ट्रुमेंट कसं वाजवायचं ते शिकावं लागतं. तसंच ॲक्टिंगसाठी बॉडी आणि व्हॉइस हे इन्स्ट्रुमेंट्स आहेत जे कसे वाजवायचे ते शिकावं लागतं, कसे वापरायचे. वोकल वॉर्मअप्स म्हणजे बऱ्याचदा फंबल्स होतात, तर फंबल होऊ नये म्हणून टंग ट्विस्टर्स म्हणा, पोटात श्वास घेता येण्यासाठी वोकल वॉर्मअप्स करावे लागतात, कारण ते लक्षात ठेवून प्रत्येक वेळेला करावं लागतं, नाहीतर आपण जनरली इथेच श्वास घेतो. ओके. आणि मग ते रेग्युलर केल्याने ते सवयीचं होतं. त्याच्यामुळे ते रियाजात आणलं पाहिजे पोटात श्वास घेणं. करून दाखवशील? ते ॲक्च्युली असं ना झोपून सेमी सुपाईन पोझिशन म्हणजे गुडघे बेंड करून पूर्ण वेळ डोळे बंद करून पोटावर हात ठेवून फक्त श्वास घ्यायचा. ओके. खरं तर सच अ सिम्पल थिंग, पण हेच रोज करणं सुद्धा रियाजच आहे, कारण का नाटक करताना ते खूप महत्त्वाचं असतं. आणि टंग ट्विस्टर? मी ड्रामा स्कूलमध्ये तिथे इंग्लिश शिकले, तर त्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल Peter Piper picked a peck of pickled peppers. If Peter Piper picked a peck of pickled peppers, where's the peck of pickled peppers Peter Piper picked? आज मी केलं नाहीये त्यामुळे चुकले. किंवा कथकच्या पढनचा मला तिथे फायदा होतो. फॉर एक्झाम्पल, कथा घेना घेगिदिन तिरकिडता तिरकिडता तिरकिड दिंगडधा तांधा कत्त धाकिडतक दिंगडधा तांधा कत्त धाकिडतक दिंगडधा तांधा कत्त धाकिडतक दिंगडधा तांधा. काय विषात जिभेची नाही वॉर्मअप होणार. तर ते सगळ्याचा मी वापर करून असं करत असते. किंवा वोकल कॉर्ड्सना पण वॉर्मअप करण्यासाठी एक जनरल सगळ्या पट्ट्यांमध्ये तसंच मध्ये मध्ये असं सगळं करून वोकल कॉर्ड्स वॉर्मअप होतात, ज्याच्यानी घसा बसत नाही इझिली. हो, स्ट्रेंथ येते बेसिकली पोटात श्वास घेण्याची. म्हणजे ऍक्टिंग इज सच अ सिरियस बिझनेस. व्हेरी. बरं, मला सांग की मग नाटकातला अभिनय, टेलिव्हिजनवरचा अभिनय, चित्रपटातला अभिनय, ह्याच्यात काय फरक असतो? फरक ना, मला असं वाटतं की म्हणजे आता नाव आय विल स्पीक ओनली फॉर माय सेल्फ, म्हणजे प्रत्येकाचं वेगळं विजन असतं. पण मला ड्रामा स्कूलमधनं एक खूप महत्त्वाची लाईन मिळाली जी मी कायम लक्षात ठेवते, डोंट शो इट, जस्ट फील इट. आणि हे कॅमेरासाठी वर्क करतं, कारण का कॅमेरा कॅचेस एव्हरीथिंग. म्हणजे आमचा एक छोटूसा एक्सरसाइज झाला होता कॅमेरा ॲक्टिंगच्या क्लासमध्ये. एकदम क्लोज शॉट लावला होता आणि वी वर आस्क्ड टू थिंक. आम्हाला फक्त आमच्या आयुष्यातला एक व्हेरी हॅपी किस्सा किंवा व्हेरी सॅड किस्सा, एक्स्ट्रीम काहीतरी इमोशन, ह्याचा फक्त विचार करायला सांगितला. बरं. आणि हे सगळ्यांचं शूट करून नंतर एकेकाचं प्रोजेक्ट केलं आणि इतर लोकांना फक्त ओळखायला सांगितलं की व्हॉट डू यू थिंक, व्हॉट इमोशन इज दिस. आणि ते करेक्ट मिळालं, जे की तुम्हाला काहीच करायचं नव्हतं, फक्त विचार करायचा होता. म्हणजे इतकं मायन्यूट पण कॅमेरा पकडतो. तर मला असं वाटतं कॅमेराची ॲक्टिंग वेगळी एवढीच आहे की खूप इंटरनलाइज करावं लागतं. डोंट शो इट, जस्ट फील इट. हा माझं मी लक्षात ठेवते मंत्र. आणि नाटकासाठी आय थिंक इट्स मोर ओपन, डिपेंड्स ऑन. आता पृथ्वीला खूप इंटिमेट आहे, तर मी मकरंद देशपांडे सरांबरोबर एक्सपेरिमेंटल नाटक करते, त्यांच्यामुळे मला पृथ्वी थिएटरला कामं करायला मिळाली, जी खूप कमाल स्पेस आहे. तर तिथे खूप इंटिमेट स्पेस असल्यामुळे ना असा इथे ऑडियन्स असतो, त्याच्यामुळे तुम्हाला ते इंटरनलाइज करून करता येतं. पण असं जेव्हा नाटक असतं तेव्हा ते जास्त ओपन करावं लागतं असं मला वाटतं. हा माझा अनुभव आहे. बरोबर. किंवा आवाज लावताना पण प्रोजेक्शन जास्त नाटकासाठी गरजेचं असतं. म्हणजे जरी मला हळूच बोलायचं असेल तरी मी जास्त नीट प्रोजेक्ट केलं तर ते कळतं. आता मला सांग की उत्स्फूर्तता आणि प्लॅनिंग, रिहर्सल याचं गणित तुझं कसं आहे? माझा रिहर्सलवर खूप विश्वास आहे. ड्रामा स्कूलमुळे तर आहेच, पण मी मकरंद देशपांडे सर, म्हणजे मॅक्स सर म्हणतो आम्ही त्यांना, त्यांच्याबरोबर नाटक करायला लागल्यानंतर पण मी इतकं शिकले. म्हणजे मला असं इच्छा आहे की मी आयुष्यभर एक कमर्शियल काहीही करत असताना त्यांच्याबरोबर काम करत राहावं, कारण का
त्यांच्या नाटकाची प्रोसेस मी ॲक्टर आहे का इथपर्यंत आणते, प्रत्येक प्रोसेस, जे खूप गरजेचं आहे. तर त्यांचं असं म्हणणं आहे की इतकं रिहर्स केलं पाहिजे की तुम्हाला स्टेजवर मोकळं सुटता आलं पाहिजे. वा. की तुम्ही एकदा प्रचंड रिहर्सल केलीत ना की डोंट परफॉर्म द रिहर्सल, मग तिथे तुम्ही सुटू शकता, कारण तुमच्याकडे रिहर्सलचा बॅकअप आहे. तुम्ही आता वाक्य वगैरे नाही चुकणार, तुम्ही कॅरेक्टर तुम्हाला कळलेलं आहे, त्यामुळे जरी तुम्ही काही वेगळं बोललात तरी तुम्ही कॅरेक्टरमध्येच बोलणार. तर ती रिहर्सलची पॉवर आहे जी फार छान आहे, अमेझिंग आहे. म्हणजे आउट ऑफ द बॉक्स जर विचार करायचा असेल तर आपली बॉक्स पहिल्यांदा भरलेली पाहिजे. खरं आहे, ॲब्सोल्युटली. वाव. आणि स्पॉन्टेनिटी अशा अर्थाने की तिथे म्हणजे जे सर सांगतात नेहमी, मॅक्स सर, की डोंट परफॉर्म द रिहर्सल. रिहर्सलमध्ये एखादी जागा चांगली निघाली आहे म्हणून आपण तीच काढायला जातो, पण ती तेव्हा नाही निघत. तर ते नाही करायला जायचं. तुम्हाला आत्ता ह्या सिच्युएशनमध्ये समोरचा ॲक्टरनी ज्या प्रकारे वाक्य दिलंय त्याच्यावरती तुम्हाला आत्ता काय फील होतंय, इम्पल्सिव्हली काय येतंय, तसंच बोलायचं. त्यामुळे ते खूप इंटरकनेक्टेड आहे रिहर्सल आणि स्पॉन्टेनिटी. म्हणजे रिहर्सल असेल तर स्पॉन्टेनिटीचं कॉन्फिडन्स येऊ शकतो असं मला वाटतं, मला तरी. वा, छान आहे. आता ना एक ॲक्ट्रेस म्हणून काय होतं की तुझी जी एक इमेज येते, आता उदाहरणार्थ हास्य जत्रा ही इमेज आहे, तर मला तशाच भूमिका मिळायला लागतात. हो. म्हणजे ना एक स्टिरिओटाईप बनतात अभिनेते किंवा अभिनेत्री. तर हे तू कसं हँडल करणार किंवा कसं हँडल करतेस? आत्ता तर सुरुवातच झाली असं मला वाटतं, पण तुम्ही म्हणालात तसं होतं की हास्य जत्रेमुळे एक मोठ्या वयाची बाई पोर्ट्रे होते. तिकडे मी समीर चौगुलेंची बायको करते, एक हाऊसवाईफ करते, एक बिनडोक बायको करते. तर तर त्याच्यामुळे ना आत्ता मला रिसेंटली असा अनुभव आला आहे की नाटक, सिनेमे, मला जेवढे फोन येतात ते सगळे हिरोईनच्या आईचा रोल आहे, तुम्ही जसं हास्य जत्रेत करताना तेच करायचं आहे. मग मी तेच करते ना तिथेच. वेगळीकडे जाऊन तेच कुठे करू असं होतं. ऑन द कॉन्ट्ररी मला असं पण वाटतं की इट इज अ व्हेरी गुड टाइम फॉर ॲक्टर्स, कारण खूप एक्सपेरिमेंटल कास्टिंग्स पण होत आहेत. आज नवाजुद्दीन सिद्दीकी सारखा म्हणजे जो हिरोच्या इमेजमध्ये कन्व्हेन्शनल न बसणारा पण पंकज त्रिपाठी, शेफाली शाह, हे सगळे लोक सुद्धा लीड ॲक्टर्स आहेत. त्यामुळे इट इज अ गुड टाइम एज वेल की कुठेतरी एक्सपेरिमेंट्स होतात पण आहेत, पण कुठेतरी अजून स्टिरिओटिपिकल विचार चालू आहे. पण ठीक आहे, होईल चांगलं सगळं. तुला ना कुठला रोल करायचा असतं ना, असं एक म्हणजे ये नाही है, असं काय तुझे रोल काय? तुमच्या जवळचा विषय आहे. मला सायको थ्रिलर्स खूप आवडतात. काहीतरी मेंटल इम्बॅलन्स असलेल्या कॅरेक्टर्स खूप इंटरेस्टिंग वाटतात प्ले करायला. त्यामुळे मला असं एखादं काहीतरी कॅरेक्टर करण्याची खूप इच्छा आहे. तसा मला एक छोटूसा चान्स मिळाला होता. निशिकांत कामत यांची मंजुळा नावाची एकांकिका होती, जी आदिती सारंगधर आधी कॉलेजमध्ये रुईयामधनं केलेली होती तेव्हा. आणि रिसेंटली निशी सर गेल्यानंतर त्यांना आदरांजली म्हणून आम्ही एक रुईयांक शो केला होता. त्यात मंजुळा परत करायचं ठरलं. ती टीम म्हणाली काही लोक अवेलेबल नव्हते त्यामुळे आम्ही नाही करू शकणार. तर तेव्हा मंजुळा मला करायला मिळाली आणि ती मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर असतो तिला, असं ती अख्खं नाटक भासवत असते आणि एंडला क्लिअर करते की माझा अभ्यास आहे फक्त सायकोलॉजीचा. तर मला ते करायला इतकी मज्जा आली, पण ते फक्त 1.5 तासाचं नाटक होतं. त्यामुळे माझी खूप 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 इच्छा आहे की मला असं काहीतरी करायला मिळालं, जसं रमन राघवमधला नवाजुद्दीन सिद्दीकीचा रोल, की ते खूप रिअल पण वाटतात पण ते काहीतरी खूप भीषण करत असतात. तर मला ते चॅलेंज वाटतं की ते कन्व्हिक्शननी करता येणं खूप कठीण आहे. तर ते मला करायची खूप मनापासून इच्छा आहे. नक्कीच. भविष्यामध्ये तुझं काय आता नवीन येणार आहे, आम्ही कशाची वाट बघायची? मी प्रचंड एक्सायटेड आहे. 1 मेला माझा गुलकंद नावाचा सिनेमा रिलीज होणार आहे.
माझी म्हणजे मी असं छोटे रोल केलेले आहेत काही सिनेमांमध्ये, पण ॲज वन ऑफ द लीड्स माझी पहिली फिल्म आहे, जी गोस्वामी सरांनीच डिरेक्ट केली आहे, मोठे सरांनी लिहिली आहे. त्यात सई ताम्हणकर, प्रसाद ओक, समीर चौगुले आणि मी असे आम्ही चौघं आहोत. तर मी त्याच्यासाठी खूप एक्सायटेड आहे, तर तुम्ही पण प्लीज नक्की बघा. आपण आपल्या ह्या गप्पांची सांगता ना मुलाखतीमधल्या एका मुलाखतीनं करणार आहोत. तर तुझं एक कॅरेक्टर आहे ओंक्याची आई. तर आता मी पुढची 5 मिनिटं ओंक्याच्या आईची मुलाखत घेणार आहे. ओके. आणि ती ओंक्याची आई बनणार आहे आणि ओंक्याची आई म्हणून उत्तर देणार आहे. नमस्कार. नमस्कार. ओंक्या कोण आलंय बघ. नमस्कार. 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 बसा बसा बसा. नाही जरा लाईट घेऊन बसा. इथे बसू. नाही उभ्या राहिलं तरी चालेल. मला सांगा घरी कोण कोण असतं तुमच्या? ओंक्या हे आमचे ते मला प्रेमाने बिंडोक म्हणतात. अच्छा. पण त्यांचं खूप प्रेम आहे माझ्यावर. आणि ओंक्या ना आमचा ओंक्या म्हणजे काय सांगू तुम्हाला, हो ना, किती हुशार मुलगा. 38% मार्क मिळाले. बापरे. कोणाला मिळतात? 38% मिळाले त्याला. आणि आमच्या काही कौतुकच नाही. नाही तर काय, मी किती वेळा त्यांना सांगते असा मुलगा शोधून मिळणार नाही. बरोबर. मला सांगा की ओंक्याच्या भविष्याबद्दलचे विचार काय आहेत? हे बघा, मला असं वाटतं तो इतका हुशार आहे ना की तो त्या शेट्टी अण्णाच्या बारमध्ये काम करणार आहे, तो म्हणालाय. मग तिथे काय करतात माहितीये, तिथे ना त्या नर्तिका असतात ना, त्यांच्यावरती ते असे बक्षिशी उडवतात ना लोक, तर ते तो गोळा करतो, तो कलेक्टर होणार आहे. हो. तुम्हाला ना कुठे कुठे काय काय घडतं त्याची इतकी बारकाईने माहिती कशी असते हो? येता जाता नजरेस पडतं. बरोबर. पण आता वेगवेगळ्या घराच्या आतलंही कळतं. घराला भिंती दारं असतात तरी कळतं. आमचे हे पण असंच बोलतात, पण मला दिसतं. हो, तुम्हाला दिसतं. खरंच आहे. मला सांगा की ओंक्याबद्दल काय वाटतं ते सांगितलंच तुम्ही. त्या मिस्टरांबद्दल काय वाटतं तुम्हाला? ते आमचे हे बँकेत आहेत आणि किती वेळा त्यांना सांगितलं नवीन बनियन घालत जा, पण 4 भोकं असलेला बनियनच घालायचा असतो यांना कायम. कितीदा सांगितलं, मी आणते अजून एक. बरं काय होतं माहितीये, मग मला तो भोकवाला बनियन हवा असतो चक्का वगैरे टांगायला. नवीन बनियन मध्ये कसा टांगणार? पण देत नाही ते. बरोबर. पण आता काय करणार. पण मी आणून ठेवला एक बनियन, 4 वर्ष झाली, अजून तोच भोका वाढलेला बनियन घालतायत, काढतच नाहीयेत. तुम्ही नवीन बनियन मध्ये चक्का लावला पाहिजे. आपण सामान्य माणसं, आपण नवीन बनियन मध्ये चक्का कसा टांगणार? तो आधी 15 वर्ष ते घालतील अंगावर, मग टांगेल ना. असं कसं? हे पण खरंच आहे. पण तुमचं ना जीके एवढं अपडेटेड असतं ना की मला म्हणजे हुक्का वगैरे कसा ओढतात माणसं वगैरे हेही तुम्हाला माहिती असतं. दिसतं म्हणजे मला काही माहिती नसतं, पण मला असं दिसतं, ते ऑब्झर्व करते ना मी, मग ते मला लक्षात राहतं. लगेच लक्षात राहतं. या बात आहे. या संपूर्ण तासभराच्या गप्पामध्ये आपल्याला ईशाच्या व्यक्तिमत्वाचा हसरा आणि खेळकर भाग तर समजलाच, पण त्याच्या मागे असलेली एक गंभीर वृत्ती, स्वतःला अभिनयाची विद्यार्थिनी समजणं, कलेची विद्यार्थिनी समजणं, हा भाव गंभीर आहे आणि तो गंभीर भाव जपण्यासारखा आहे. तिची समज की मला स्टिरियोटाईप व्हायचं नाही आहे, मला माझ्या अभिनय गुणांना न्याय देणाऱ्या वेगवेगळ्या भूमिका करायच्या आहेत आणि त्या भूमिका लोकप्रिय असतील का नाही माहीत नाही, पण माझ्या अभिनयाला न्याय देणाऱ्या त्या हव्यात. करेक्ट. हा भाव गंभीर आहे. आणि त्याचबरोबर करिअरचं ओझं, कारण माध्यमांच्या क्षेत्रामधली करिअर म्हणजे अळवावरचं पाणी. तर आज आपण लोकप्रियतेच्या शिखरावरती असू
तर उद्या आपल्याला कुणी ओळखणार पण नाही. तर या सर्व वास्तवांना सामोरं जाण्यासाठी लागणारी खेळकर वृत्ती, कारण खेळकर वृत्ती फक्त अपयशातच कामाला येते असं नाही, तर यशाच्या शिखरावरती सुद्धा तीच खिलाडू वृत्ती आपल्याला मदत करत असते. तर हसऱ्या गांभीर्याचा हा एक सुंदर खुमासदार असा मासला तू आम्हाला आज दाखवलास. तुझ्या करिअरसाठी खूप 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 शुभेच्छा.